नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आणि खूपच खास आहे. तुम्ही आता जे पनीर पाहत आहे ना, ते बाजारातून आणलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पनीर बनवण्यासाठी ना दूध वापरलं आहे, ना व्हिनेगर वापरलं आहे आणि लिंबू देखील वापरलेला नाही. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण ही रेसिपी 100% काम करते. मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया, योग्य प्रमाण आणि महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुमचं पनीर एकदम फ्रेश आणि सॉफ्ट होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पनीर बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे वॉटरमेलन सीड्स. तर या वॉटरमेलन सीड्सपासून आपण पनीर बनवणार आहोत. तर इथे मी 200 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत. ते आपल्याला भिजत घालायचे आहेत. त्यासाठी मी एक काचेचं बाउल घेतलं आहे आणि त्यामध्ये हे 200 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स यामध्ये घातलेले आहेत. तर हे आपल्याला 6 तासांसाठी भिजत घालायचे आहेत. तर स्वच्छ असं मी एकदा पाणी घालून धुवून घेतलंय आणि याला 6 तासांसाठी भिजत घातलंय. 6 तासानंतर तुम्ही बघू शकता वॉटरमेलन सीड्स अगदी छान भिजलेले आहेत. तर त्यामधलं पाणी काढून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण वॉटरमेलन सीड्स घेतले होते, त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचे आहे. तर 2 वाट्या पाणी मी घातलेलं आहे आणि बारीक असं पेस्टसारखं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. पनीर बनवण्यासाठी मी कलिंगडच्या बिया ज्या वापरल्या आहेत, त्यापासून मिळणारे खूप फायदे आहेत. कलिंगडच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं. हे खनिज हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवायला मदत करतं आणि रक्तदाब संतुलित ठेवतं. तसेच त्यात झिंक असते, जे इम्युनिटी मजबूत करतं, शरीरात नवीन पेशी बनवण्यास मदत करतं आणि इन्फेक्शनपासून बचाव करतं. तुम्ही याची सगळी माहिती Googleला सर्च करू शकताय. तर आता मी अशा पद्धतीनं बारीक वाटून घेतलंय आणि त्यामध्ये एक कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे. तर त्या कपड्यामध्ये आपल्याला जे हे बारीक वाटलेलं मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि याचं दूध जे निघालेलं आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. आता ह्या कलिंगडच्या बिया आपण मिक्सरला वाटून घेतलेत, त्या आपल्याला या कॉटनच्या कपड्यामध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि याचं आपल्याला दूध काढायचं आहे. तर थोडंसं 2 चमचे पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे. ते देखील पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तर चमच्याने थोडंसं हलवून असं आपल्याला पाणी हे गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित असं पूर्ण याच्यामधलं जे दूध आपलं बनलेलं आहे वॉटरमेलन सीड्सचं, ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं चारी कोपरे उचलून कॉटनच्या कपड्याचे आपल्याला व्यवस्थित असं हे पिळून घ्यायचं आहे. जेणेकरून याच्यामधलं सगळं दूध निघून आपल्याला ते खाली काढता यावं. तर अशा पद्धतीनं पिळून मी सगळं दूध यामधलं काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी पांढरं शुभ्र असं दूध हे बाहेर निघतंय आणि छान असं हे आपलं व्यवस्थित दूध निघत आहे. पनीर बनवण्यासाठी जे दूध लागतं तेच आपलं हे दूध तयार आहे. अशा पद्धतीनं हे व्यवस्थित दूध काढून घ्यायचं आहे. तर उरलेला जो चोथा आहे, तो आपल्याला फेकायचा नाही आहे. त्यापासून आपण चपातीच्या पिठामध्ये हा घालून मळायचा आहे. त्यामुळे चपात्या अगदी नरम आणि छान होतात. तर याचा देखील मी वापर करणार आहे, फेकून देणार नाही आहे. आता इथे गॅस चालू करायचा आहे आणि इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे दूध गरम करण्यासाठी. तुम्ही घरातलं स्टीलचं पातेलं देखील घेऊ शकताय. तर मातीच्या भांड्यामध्ये आपण जे दूध काढून घेतलं होतं ते सगळं दूध मी यामध्ये घालून घेत आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरतीच हे दूध उकळवून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी घालून 2 चमचे मी यामध्ये ते घातलेलं आहे. तर यामध्ये आपण घालणार आहोत पाव चम्मच मीठ. पनीरची थोडीशी चव वाढवण्यासाठी मी इथे घालत आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स. तर यामध्ये तुम्ही थोडंसं जिरा पावडर आणि कसुरी मेथी देखील वापरू शकताय. तर दूध अजून उकळलेलं नाही तरी देखील तुम्ही बघू शकताय दूध आपोआप फाटायला लागलेलं आहे. तर यामध्ये आपण लिंबू वापरायचा नाही आहे किंवा व्हिनेगर देखील वापरायचं नाही. अशाच पद्धतीनं गरम केल्यानंतर हे दूध आपल्या आपण फाटून जातं. त्यामुळे आपल्याला पनीर बनवायला सोपं जातं. इथे काहीही आपल्याला वापरायचं नाही आहे. उकळल्यानंतर हे दूध आपोआप फाटलं जातं. तर तुम्ही बघू शकता पूर्ण उकळी आल्यानंतर अगदी व्यवस्थित जसं आपण लिंबू किंवा व्हिनेगर घालून दूध फाटतो, तशाच पद्धतीने हे दूध फाटलेलं आहे. तर हे तुम्ही गार करून देखील घेऊ शकताय. मी गरम-गरम
परत चाळणीवरती काढून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. पनीरला थोडासा चौकोनी आकार येण्यासाठी मी कपड्यामध्येच अशा पद्धतीनं चौकोनमध्ये करून घेतलंय. आता इथे मी एक चॉपर घेतले आणि चॉपरवरती आपलं जे पनीर बनवलेलं आहे ते यावरती असं काढून घेतलंय आणि याला व्यवस्थित असा चौकोनी आकार दिलाय मी. आणि त्यानंतर आपण याच्यावरतीच त्याला पाणी गळण्यासाठी किंवा पाणी त्याच्यातलं सगळं निघून जाण्यासाठी थोडंसं वजन वस्तू याच्यावरच ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा कपडा घडी घालून मी याच्यावरतीच ठेवलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला एक वजन वस्तू ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं चौकोन आकार देऊन मी कपड्याची घडी घालून घेतले आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवले आणि जे चॉपर आहे ते थोडंसं क्रॉस करून ठेवले, जेणेकरून त्याच्यामधलं पाणी निथळून सगळं खाली ओट्यावरती जावं. तर असा मी माझ्याकडे खलबत्ता आहे, तो मी याच्यावरती वजन म्हणून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकताय पाणी थोडं-थोडं खलबत्ता ठेवल्यानंतर जायला लागलेलं आहे. तर असं 1 तासाभरासाठी ठेवायचं आहे आणि हे तासभरानं पूर्ण पाणी निथळून जातं. तर 1 तास झालेला आहे. खाली ओट्यावरती पाणी पडलेलं आहे पनीरमधलं. तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पनीर तयार झालेलं आहे. तर थोडंसं नरम असं हे पनीर असतं, कारण हे पूर्ण ह्याच्यामधलं पाणी जर गेलं नाही तर हे चिकट-चिकट होतं. तेव्हा पाणी पूर्ण काढणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे पनीर आपल्याला छान बनवता येतं. हे पनीर बनवण्यामागचे 2 उद्देश आहेत. तर हे वनस्पतीपासून बनवलेलं पनीर आहे आणि ते आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे. आणि दुसरं म्हणजे बाहेरचं भेसळयुक्त पनीर. तर बाहेरचं भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा असं हे वनस्पतीपासून बनवलेलं पनीर खाणं कधीही योग्यच आहे. तर हे पनीर नॉर्मल दुधाचं नसल्यामुळं थोडंसं चिकट होतं. याला तुम्ही कॉर्नफ्लोअर लावा आणि फ्राय करा आणि नंतर मग भाजीमध्ये वापरात आणा. आणि पनीरमधलं पाणी काढताना व्यवस्थित पाणी काढा, त्यामुळे ते घट्ट होईल आणि चिकट होणार नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.